नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचं नवीन प्रकरण चालू करणार आहे. त्यामध्ये तिसरं प्रकरण आहे ते फोर्स अँड प्रेशर. तर फोर्स अँड प्रेशरचा मराठीत अर्थ आहे फोर्स म्हणजे बल आणि प्रेशर म्हणजे दाब, बल आणि दाब. तर हे प्रकरण भौतिकशास्त्राशी रिलेटेड आहे, फिजिक्सशी. तर बघा काय सांगितलं यामध्ये, व्हॉट इज अ फोर्स. प्रश्न विचारला अगोदर, बल म्हणजे काय. तर काही स्टेशनरी ऑब्जेक्ट्स ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन स्टेशनरी. आता एक उदाहरण सांगितलं कन्सेप्ट त्यांनी, कधी स्टेशनरी ऑब्जेक्ट्स म्हणजे एका जागेवर असणारी वस्तू, यावरती कोणत्याही प्रकारचा बल नसतो आणि बल नसल्यामुळे काय असते, ती एका जागेवर स्टेबल असते, उभी असते. अँड ऑब्जेक्ट्स इन मोशन कंटिन्यूज टू मूव्ह विथ अँड सेम स्पीड अँड डायरेक्शन वेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन दी ऑब्जेक्ट्स. बघा, तर ज्यावेळेस एखाद्या वस्तूवर मोशन कंटिन्यू आहे आणि मूव्ह विथ सेम स्पीड, आणि ती एकाच गतीने ती गतिमान आहे आणि तिची डायरेक्शन पण कशी आहे, समान आहे. वेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन ती ऑब्जेक्ट्स, आणि ज्या कधी होईल असं कॉन्स्टंट स्पीड आणि डायरेक्शन पण ही कॉन्स्टंट. तर वेन नो फोर्स इज ॲक्टिंग, आणि हे कोण सांगतंय, दिस इज दी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आणि कोण सांगतंय, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन्स. आता ऑब्झर्व पिक्चर्स इन फिगर 3.1 अँड 3.2. आता 3.1 मध्ये काही पिक्चर दाखवले, 3. एक व्यक्ती कारला पुढं पुश करतोय. नंतर दुसऱ्यामध्ये एक मुलगा आहे, बॉयज, तो काय करतोय, पुल. आता अगोदर पुश करत होता कारमध्ये आणि आता हा कुत्र्याला ओढतोय, म्हणजे इट पुल्स टू दी डॉग विथ दी हेल्प ऑफ दॅट रोप. आणि तिसऱ्यामध्ये चाइल्ड प्लेइंग अ हॉलीबॉल, फुटबॉल, हॉलीबॉल नाही फुटबॉल. तर तो पायाने काय करतोय, फुटने तो बॉलला तो मारतोय. आता दीज आर दी व्हेरियस ॲक्शन्स या 3.1 मध्ये. आणि 3.2 मध्ये काय आहे, एक मॅग्नेट आहे, हॉर्शो मॅग्नेट. तर तो हॉर्शो मॅग्नेट जो आहे हा, तर हॉर्शो मॅग्नेटला काही टाचण्याच्या अट्रॅक्ट होत आहेत. नंतर दुसऱ्या फिगरमध्ये कॉम्ब आहे, कंगवा, आणि त्याला काही कागदाचे तुकडे, आणि त्याला आपण फ्रिक्शन केल्यानंतर ते काय होतात, दे आर अट्रॅक्ट टुवर्ड दॅट कॉम्ब, दॅट पेपर पीस, दे आर अट्रॅक्ट टुवर्ड दी कॉम्ब. आणि थर्ड मध्ये एक नारळ, काय एक कोकोनटचं ट्री, आणि तो कोकोनटच्या ट्रीवरून कोकोनट काय होते, इट फॉल डाऊन. म्हणजे तुम्ही जर बघितलं, इथं आपल्याला फोर्स हा दिसत नाही आहे, इट इज अ इनविजिबल फोर्स आहे, बट देअर आर फोर्स. आणि पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये देअर आर सम फोर्स अँड दिस फोर्स आर विजिबल. आता मग याचाच अर्थ काय, तर आता यावरून एक टॉपिक आहे, कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. संपर्क बल आणि असंपर्क बल. आता पहिलं जे 3 उदाहरणं आहे यामध्ये संपर्क आलाय प्रत्यक्षात. त्यामध्ये तो व्यक्ती कार ढकलतोय, तो मुलगा ओढतोय कुत्र्याला, आणि तिसऱ्यामध्ये तो बॉलला पायाने मारतोय. तसं दुसरी जी फिगर आहे यामध्ये कसल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही, परंतु देअर आर फोर्स आर ॲक्टिंग ऑन देम. सो नाउ वी कॅन सी दॅट इन फिगर 3.1 कार मूव्ज इन फॉरवर्ड डायरेक्शन वेन मॅन अप्लाय फोर्स फ्रॉम बिहाइंड. आता काय, कार ही काय होते, इट मूव्स फॉरवर्ड, ती पुढच्या दिशेने चालली, हालचाल होती, ती पुढे चालली. कधी, इन डायरेक्शन वेन मॅन अप्लाय फोर्स फ्रॉम बिहाइंड, आणि कधी, ज्यावेळेस मानवाने काय केलंय, त्याला पाठीमागून बल दिलाय. आता रिलक्टंट डॉग इज बिहाइंड पुल बाय दी मास्टर अँड अ बॉय प्लेइंग अ फुटबॉल. आता मास्टर म्हटले, त्या मास्टर म्हणजे कोण, तर त्या डॉगला टीच करणार, थोडक्यात डॉगला ट्रेनिंग देणारा जो आहे त्याला मास्टर म्हटलंय. तो काय करतोय, त्या डॉगला पुल करतोय, ओढतोय. आणि तिसऱ्यामध्ये बॉय प्लेइंग फुटबॉल इज किकिंग दी बॉल अवे, आणि तो बॉलला काय करतोय, लांब मारतोय. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस फोर्स ॲक्ट्स ऑन टू बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. आणि यामध्ये काय होतंय का, बॉल, आता हे जे फोर्स आहे इथं काय फोर्स, जे 2 ऑब्जेक्ट्स आहे, व्यक्ती कुत्रा असेल, व्यक्ती कार असेल, किंवा तो व्यक्ती आणि बॉल असेल, तर देअर आर सम इंटरॅक्शन बिटवीन देम.
and as in figure 3.2 iron nails get attracted toward the pole of the magnet. मॅग्नेटचे जे ध्रुव आहे, पोल म्हणजे काय ध्रुव, ते काय आयर्न नेल खिळे, आयर्न नेल म्हणजे खिळे हे काय होतात अट्रॅक्ट होत आहेत कशामुळे ड्यू टू दी मॅग्नेटिक फोर्स चुंबकीय बलामुळे. नंतर कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम दी कोकोनट ट्री आणि नारळ काय होतंय झाडावरून ते पडतंय. ऑब्जेक्ट अट्रॅक्टेड टुवर्ड दी अर्थ ड्यू टू दी फोर्स ग्रॅव्हिटी आणि खाली का पडलंय बिकॉज ऑफ दी अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स. जरी तो आपल्याला दिसत नसला तरी कोकोनट हा त्या झाडावरून काय होतोय तो खाली पडतोय. नंतर तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये वेन अ कॉम गेट्स रब्ड अगेन्स्ट हेअर. आता कॉम म्हणजे कंगवा आणि कुठं रबड म्हणजे घासणे, कुठं अगेन्स्ट दी हेअर आपण जर केसावरती त्याला रब केलं तर काय होतं स्मॉल पीस ऑफ पेपर केप्ट ऑन ए टेबल गेट अट्रॅक्टेड टू दी कॉम. आणि जे स्मॉल पीस आहे कशाचे पेपरची कागदाची तर ते काय होतात दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड दी कॉम्स. आता द कॉम हॅज ॲन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. आता ज्यावेळेस आपण त्याला रब करतो केसावरती तर त्यावेळेस काय होतं तिथं इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज हा काय होतं तिथं क्रिएट केला जातो अँड देअर इज ॲन इन्क्लूड ऑपोजिट चार्जेस ऑन दी पीस ऑफ पेपर. आणि मग पेपरवरती ऑपोजिट चार्ज असतो, इकडं पॉझिटिव्ह असेल तर तिथं निगेटिव्ह आणि मग ऑपोजिट चार्जेस दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड दी इच अदर्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज अँड देअर इज इंड्युस्ड ऑपोजिट चार्जेस ऑन पीसेस ऑफ पेपर अँड दी पीस स्टिक टू दी कॉम. आणि मग अशा पद्धतीने काय होतात हे जे पेपरचे जे तुकडे हे काय होतात ते कॉमला ते चिटकतात. कशामुळं तर लक्षात ठेवायचं काय इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज हा महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा. अगोदर नारळामध्ये कोणता फोर्स तो ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि कॉममध्ये तो येतो इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज तिथं क्रिएट होतात कशामुळे ड्यू टू दी रबिंग ऑन दॅट हेअर. आता इन फिगर 3.1 अ फोर्स इज सीन. आता पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला फोर्सेस दिसले बघा डोळ्यांनी. ॲक्ट्स थ्रू दी डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट or via one more object. such a force is called as contact force. आणि अशा बलालाच काय म्हणतो आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे विच आर विजिबल टू आवर नेक्ड आय. आपल्या उघड्या डोळ्याने ते जर दिसत असतील तर त्याला काय म्हणतो आपण हे कॉन्टॅक्ट फोर्स. आणि इन फिगर 3.2 अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. आता आकृती 2 जी 3.2 यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे जे बल आहे हे आपल्याला काही दिसत नाही, त्यांचा प्रत्यक्षात असा काय संपर्क आलेला नाही, तरी पण काय झालंय तिथं काहीतरी हालचाल झाली, मुवमेंट झाली यामध्ये. मग सो अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ दी टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. ते दोन्ही ऑब्जेक्ट जरी प्रत्यक्षात संपर्कात नसले बट देअर आर सम मुवमेंट कशामुळे ड्यू टू सम अननोन फोर्सेस. सच ए फोर्स आर कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर अशा पद्धतीने ही इथं नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची व्याख्या दाखवली आणि अगोदरमध्ये इथं ही कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे इथं ॲक्च्युअल दे आर दिस टू ऑब्जेक्ट्स दे आर इन कॉन्टॅक्ट विथ आणि इथं दिस टू ऑब्जेक्ट्स आर इन नॉट कॉन्टॅक्ट. सो दिस फोर्स इज कॉल्ड ॲज दी नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता मस्क्युलर फोर्स आता इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. आता आपला स्नायू बल मस्क्युलर फोर्स म्हणजेच काय आहे तो आहे स्नायू बल. So is an example of contact force and is applied to objects with the help of our muscles. आता muscular force is example of contact force and is applied to objects with the help of muscles. म्हणजे आता muscular force जर जो बल आपल्या मसल्सने आपल्या स्नायूने जर लावला असेल तर त्याला काय म्हणतो आपण मस्क्युलर फोर्स. इट इज अप्लाइड इन सेव्हरल केसेस सच ॲज लिफ्टिंग. आता बऱ्याचशा कृतीमध्ये आपण तो अप्लाय करत असतो स्नायू बल. तर कशामध्ये लिफ्टिंग म्हणजे उचलण्यासाठी एखादी वस्तू, पुशिंग एखादी वस्तू लोटण्यासाठी, पुलिंग एखादी वस्तू ओढण्यासाठी. तर तीन सांगितलंय. ऑन दी कॉन्ट्ररी फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स आता नुसतं मॅग्नेटिक फोर्सच नाही तर अजून काही फोर्स पण आहेत बघा. कोणकोणते सांगितले या मस्क्युलर फोर्स बरोबर. अजून देअर आर कॉन्ट्ररी त्याच्यासारखे फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स काही चुंबकीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे विद्युत चुंबकीय बल, विद्युत घर्षणीय बल म्हणून आपण स्टॅटिक विद्युत चुंबकीय बल. तर ॲक्ट्स विदाउट एनी कॉन्टॅक्ट म्हणजे हे जे बल आहे मॅग्नेटिक फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल दिस ॲक्ट्स
विदाउट अ कॉन्टॅक्ट, देअरफॉर दीज आर एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर जर तुम्हाला प्रश्न आला गिव्ह दी एक्झाम्पल ऑफ दॅट नॉन कॉन्टॅक्ट फोर्स इथं, तर त्याची एक्झाम्पल काय, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन ए टेबल अँड पुश अ लिटल इट मूव्स अहेड अँड गेट्स स्लो अँड स्टॉप. आता एखादा बॉल आपण टेबलवर ठेवला आणि त्याला पुश केलाय थोडा एकदम कमी, लिटल, इट मूव्स अहेड, तो थोडा सरकतो, अँड गेट्स स्लो, काही वेळानंतर तो स्लो होतो आणि लगेच स्टॉप होतो. अ कार रनिंग ऑन ए प्लेन रोड ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप आफ्टर द इंजिन इज स्विच ऑफ. आता कारचं पण एक्झाम्पल सांगितलं, ती जर प्लेन रोडवर चालत असेल तर ती थोडा वेळ चालते आणि जर आपण स्विच ऑफ केलं, तिला बंद केलं तर ती काय होते, ती थांबते. तर कार रनिंग ऑन ए प्लेन रोड ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप आफ्टर इंजिन इज स्विच ऑफ. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम. म्हणजे ती कायम चालू का राहत नाही, बिकॉज ऑफ देअर आर सम फ्रिक्शन बिटवीन दॅट व्हील्स ऑफ द कार्स अँड ऑन ए रोड. त्या गाडीच्या चाकामध्ये आणि त्या रोडमध्ये काय होतं, घर्षण होतं, आणि घर्षण झाल्यामुळे तिथं कोणता तरी फोर्स अप्लाय होतो, फ्रिक्शन फोर्स, आणि मग त्यामुळे काय होते, ती कार्स आफ्टर अ सर्टन टाइम्स इट विल बी स्टॉप. So this is because of the force of friction between the ground surface and the objects in motion. In the absence of the frictional force, the objects would have remained in motion. जर तिथं फ्रिक्शन फोर्स नसता तर काय झालं असतं, these objects would have remained in motion. The frictional force is very useful in daily life. तर बघा हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, इट इज व्हेरी युजफुल इन आवर डेली लाईफ, दैनंदिन जीवनामध्ये. आता कसा उपयोगी बघा घर्षण बल, तर व्हाईल वॉकिंग, आता ज्यावेळेस आपण चालतो, वी पुश दी ग्राउंड बिहाइंड दी विथ आवर फीट. आणि मग जर हा फ्रिक्शन फोर्स जर नसता तर आपल्याला चालता आलं नसतं बघा. त्या फ्रिक्शन फोर्समुळे काय होतं, आपण ज्यावेळेस चालतो त्यावेळेस आपल्याला ते पुढे ढकलतो. इज व्हेरी युजफुल इन डेला. व्हाईल वॉकिंग वी पुश ग्राउंड बिहाइंड दी आवर फीट. इन ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन वी विल स्लीप. आणि जर फ्रिक्शन जर नसतं तर आपण घसरलो असतो. वी विल स्लीप अँड विल नॉट एबल टू वॉक. आणि आपल्याला चालता आलं नसतं. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स. आता जे सर्व ज्या वस्तू आहे इन मोशन, गतिमान असणाऱ्या, दे हॅव ऑल इन फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन दी डायरेक्शन ऑफ ऑपोजिट टू दी डायरेक्शन ऑफ मोशन. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंट्स इन स्लीप ओव्हर बनाना पील ऑन दी स्ट्रीट. आता एक चांगलं उदाहरण आहे, जर स्लीप ओव्हर बनाना पील म्हणजे केळ्याचं जर साल्ट जे म्हणतो आपण चिलक, तर ते जर रोडवर पडलेलं असेल आणि त्याच्यावर जर आपला पाय पडला तर तिथं फ्रिक्शन राहत नाही ना, आपण काय होतो, स्लिप होतो. इट इज अ वन ऑफ दी गुड एक्झाम्पल, फ्रिक्शनलेस. आता सिमिलरली वन कॅन स्लिप ड्यू टू मड. आणि अजून एक उदाहरण आहे, जिथं ओलसर पाऊस झाला असेल आणि एखादी फरशी वगैरे असेल प्लेन अशी, जर तिथं फ्रिक्शनच होत नसेल तर आपण काय होतो, तिथं स्लिप होऊन वी कॅन फॉल डाऊन, आपण खाली पडतो चिखलामध्ये. बोथ दिज एक्झाम्पल ऑकर ड्यू टू दी रिड्यूस फ्रिक्शन. आणि हे जे दोन्ही एक्झाम्पलमध्ये बनाना पीलचं आणि मड्स, तर बोथ दी एक्झाम्पल्स काय, विच कॅन रिड्यूस दी फ्रिक्शन ऑफ आवर फूट अँड दॅट surface of that body. So today we are discussed that अजून काही एक्झाम्पल दाखवले. यूज युअर ब्रेन, मेक अ लिस्ट ऑफ सम मोर एक्झाम्पल in which contact and non-contact forces are applied. Write the type of force. आता काही जे मेक अ लिस्ट ऑफ सम मोर एक्झाम्पल, आता काही बऱ्याचशा उदाहरणाची काय करायची, यादी करायची का जे कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस अप्लाय, जिथं संपर्क बल आणि असंपर्क बल जिथं अप्लाय होतो. आणि राईट दी टाईप ऑफ फोर्स, आणि त्यांचं काय करायचं, प्रकार लिहायचं. ते कोणतं, मस्क्युलर फोर्स आहे, मेकॅनिकल फोर्स आहे का मॅग्नेटिक आहे का ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, यांचं त्यात तिथं प्रकार लिहायचं आहे. आता अजून एक एक्झाम्पल सांगितलंय, टेक 2 प्लास्टिक बॉटल्स विथ अ रेक्टेंग्युलर शेप. आता एक ॲक्टिव्हिटी सांगितली, आपल्याला चार्टमध्ये जर बघितलं आपण, 2 अशा आयताकृती बॉटल घ्यायच्या, क्लोज देअर ओपनिंग, त्यांची तोंड जी ती काय करायची, झाकायची. कशाच्या साहाय्याने, फिटिंग दी लिड्स टाईटली, त्यांचं जे झाकण आहे ते टाईटली फिट करायचं आहे. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट्स ऑन देम, आणि त्या दोन्हीवर काय करायचं आहे, एक बार मॅग्नेट, पट्टी चुंबक असतो ना, तो
तो त्यावरती ठेवायचा आणि देन अँड फिक्स देम नीटली युजिंग अ स्टिकिंग टेप. आणि त्याला चिटकवायचं बघा, नुसतं ठेवायचंच नाही तो टेप, तर बाय युजिंग अ स्टिकिंग टेप काय करायचं, तो तिथं ठेवायचं आहे ऑन दॅट बॉटल्स. फिल अ बिग प्लॅस्टिक ट्रे विथ वॉटर. आणि एक ट्रे घ्यायचा आहे, त्यामध्ये काय करायचं आहे, पाणी टाकायचं आहे. लिव्ह दी बॉटल्स फ्लोटिंग विथ दी मॅग्नेट्स ॲट दी टॉप. आणि मग पाणी टाकल्यानंतर काय होईल, लिव्ह दी 2 बॉटल्स फ्लोटिंग. आणि त्या तरंगत्या पोझिशनमध्ये आपल्याला त्या बॉटल सोडून द्यायचं आहे विथ दी मॅग्नेट ॲट दी टॉप. आणि वर काय असेल, तो मॅग्नेट असेल. आता टेक 1 बॉटल नियर दी अदर. आणि आता नंतर काय करायचं, एक बॉटल काय करायचे, त्या दुसऱ्या बॉटलच्या जवळ न्यायची. इफ यू नॉर्थ पोल ऑफ दी मॅग्नेट इज नियर द साऊथ पोल ऑफ दी अदर मॅग्नेट द बॉटल विल अहेड टुवर्ड्स इच अदर. आता जर त्या दोन्ही पोलचं जर आपण बघितलं, नॉर्थ एका पोलचं नॉर्थ पोल आणि एकाचं साऊथचं जर असेल जवळजवळ आले, तर दे आर कम इन कॉन्टॅक्ट इच अदर्स. बट इफ दी सेम पोल इज नियर, इफ नॉर्थ इज नियर, देन दे आर रिपेल इच अदर. ते काय होतील, एकमेकापासून लांब जातील, बिकॉज ऑफ दी चार्ज आर दी सेम. आता ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन्स when direction of the bottles are changed. We can observe change in motion of the bottles without any direct contact. This means that there exists on a non-contact force between the two magnets. आणि यावरून काय होईल, ज्यावेळेस त्या बॉटल एक तर जवळजवळ येतील किंवा त्या बॉटल काय होतील, लांब जातील. म्हणजेच देअर आर फोर्स बट दीज फोर्स आर दी नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि कोणता फोर्स इज द मॅग्नेटिक फोर्स. यामध्ये अशा उदाहरणावरून आपल्याला ते समजते. आता नंतरचं एक टॉपिक आहे बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स, तो आपण नंतर बघू. धन्यवाद.